हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हाफ के-जी पायनॅपल फ्लेवर केक बघत आहोत आणि हा स्पॉन्ज व्हॅनिलामध्ये बनवून घेतलेला आहे, व्हॅनिला प्रीमिक्स यूज करून। त्यानंतर त्याचे 2 लेअर कट केलेले आहेत मी। त्यानंतर त्यावरती एक क्रीमचा लेअर लावलेला आहे सोक करून झाल्यानंतर स्पॉन्ज, आणि पायनॅपल फ्लेवर केक करत आहे त्यामुळे मी पायनॅपल क्रशसुद्धा लावलेला आहे। पुन्हा सेकंड लेअर लावून मी साईडचे फिलअप क्रीमनं करून घेत आहे गॅप ते। त्यानंतर मी क्रमकोटसुद्धा करत आहे केक। पुन्हा वरचा आपला स्लाईस आहे तो सुद्धा सोक करून घेणार आहे मी। सोक केल्यानंतर सॉफ्ट असा केक बनतो आपला, आणि पायनॅपल फ्लेवरसुद्धा फार टेस्टी आहे फ्लेवर हा। त्यानंतर अशा पद्धतीनं मी क्रमकोट करून पुन्हा बाकी उरलेल्या क्रीममध्ये थोडा येलो कलर मिक्स करून येलो कलरची क्रीम बनवून घेतलेली आहे, आणि अशा प्रकारे आपण डायरेक्ट फिनिशिंगच करत आहे। तुम्हाला वाटल्यास क्रमकोट करून तुम्ही फ्रीजमध्ये 10 मिनटं ठेवू शकता। मी डायरेक्ट क्रमकोट करून फिनिशिंग करत आहे। अशा पद्धतीनं आपलं फिनिशिंग झालेलं आहे केक। त्यानंतर साईडून कोम स्क्रॅपर फिरून थोडी डिझाईन बनवून घेत आहे मी। त्यानंतर एक छोटंसं जे नोझल आहे त्याला नाव नाही आहे, त्याच्याने मी छोटे छोटे फ्लावर्स काढणार आहे बॉर्डर्स केकला। त्यानंतर मी केक बोर्डवर ट्रान्सफर करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं पॅलेट नाईफ यूज करून। त्यानंतर मी छोटे छोटे फ्लावर्स काढून बॉर्डर कंप्लीट करत आहे वरच्या बाजून केकची। अशा पद्धतीनं येलो आणि व्हाईट क्रीम असं मिक्स भरलेले आहे आपल्या पायपिंग बॅगमध्ये। त्यानंतर हेच नोझल यूज करून मी खालच्या बाजूनसुद्धा केकच्या बॉर्डर मारत आहे। असं सिम्पलच आहे, त्या नोझलचं नाव वगैरे काय नाही आहे। अशा पद्धतीनं आपला छान असा केक तयार झालेला आहे। शिकणाऱ्यांना, बिगिनर्सवाल्या मुलींना हे अतिशय सोपी डिझाईन आहे। थोडं आपलं प्रेस केलं की पायपिंग बॅग अशा पद्धतीनं डिझाईन होते। त्यानंतर आपण ह्या केकला थोडं गोल्डन फॉईल आणि बदाम किसून लावलेलं आहे। अशा प्रकारे आपला केक झालेला आहे। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब